जान्हवी तू बस ना, बस आधी शांत हो. बस बस. हा तू जान्हवी उशिरा येणार होतीस पण एवढा का वेळ लागला? अगं हो काय सांगू गीता, आई आजींनी पिंट्याला माफ केलंय. वा मस्तच न्यूज आहे. मला पण ऐकून इतकं बरं वाटलं ना, हलकं वाटलं खूप दिवसांनी. येस येस आय कॅन इमॅजिन. बरं मी सरांच्या केबिन मध्ये जरा जाऊन आले. हो अगं हळू, इतके घाईने उठपास करू नकोस. आई थंडी असेल ना, ही शाल घेऊन जा. मला वाटतं नको नको वहिनी, ही फार जड होईल, हीच बरी. अगं दोन्ही ठेवा. बर. आणि आई तुम्ही थर्मास घेऊन जाल का? आणू घेऊन येऊ? नको ग वहिनी, उगाच कशाला सामान वाढवायचं, हवं असेल तर तिथे मिळेल की. अगं पण लागला तर कुठे शोधायला जाणार सांग? आई त्यापेक्षा तू मला का नाही नेत बरोबर, म्हणजे काही लागलं तर असा प्रश्नच उरणार नाही. सगळी व्यवस्थित सोय करेन तुझी. बेबी याचा निर्णय झालाय, नाही असं ठरलेलं आहे. अगं पण का? तुम्हाला तुमची कामं नाही आहेत का ग? एवढ्या हौसेनं बिझनेस सुरू केलाय, मानेवर खडा ठेवून करा की तो. आणि मी काही कुठे फिरायला जात नाहीये. डॉक्टरांना भेटणार, पुढची ट्रीटमेंट ठरवणार आणि परत येणार. पण आई तुझ्याशिवाय चैन पडणार नाही ग आम्हाला. बेबी हे तरी कधी शिकणार ग तुम्ही? आता हा विषय पुरे. उगाच रडक्या चेहऱ्यानी मला निरोप देऊ नका. नर्मदा ते माझे इस्त्रीचे कपडे बॅग मध्ये ठेव आणि बॅग बंद कर. मी आलेच. तुम्ही बाहेर जाताय कुठे? हो कुठे? काम आहे. मी येऊ तुझ्या बरोबर? मी लवकर येते. रमाकांतला सांगा माझं सगळं झालंय म्हणून. आई फोन मात्र चालू ठेवा हा नक्की. हो सांभाळून जा. आत्ता कुठे गेली असेल आई? पिंट्या काही नाही तरी साखर तरी तोंडात टाक रे बाबा, तोंड गोड कर. बघ हाही दिवस आला, भागीरथीबाईंनी तुला माफ केलं, तुझे सगळे अपराध पोटात घेतले. सगळा काळाचा महिमा आहे रे बाबा. कालाय तस्मै नमः. पांडुरंगा बाबा त्यांनी मला फक्त माफ नाही केलं, बाबा आई आजी खूप चांगलं बोलले माझ्याशी. आज मला कळेल ताईच्या मनात त्यांच्याबद्दल इतका आदर काय आहे. ताई मग परस्पर गेली का? हो बाबा. पांडुरंगा बाबा खूप दुखतायत का पाय? चालायचंच रे, सवय झाली आता त्याची. ते दुखले नाही तर मला चुकल्यासारखं होईल, आणि त्या दुखण्याचा विसर पडावा असं दुःख अधूनमधून देत असतेच मला कला. आई भाऊजींना भेटले ते मला नाही आवडलं बाबा. तुम्ही का गप्प? तू बघितलंस ना, आपण काही बोललो नाही तिला, रागावलो नाही तिच्यावर, तरी तिने जावई बापूंना भेटायचा घाट घातला, भविष्याची तरतूद सुरू केली. मग आपण रागावलो असतो, चिडलो असतो तर तिने काय केलं असतं याचा काही नेम नाही. भयंकर स्वार्थी बाई आहे ती. तिला कसला विधिनिषेध नाही, कुणाची पर्वा नाही, ना जानूची आहे ना तिच्या होणाऱ्या बाळाची आहे. तिला फक्त तिचं स्वतःच चांगलं व्हायला हवं बस, बाकी काही नको. बाबा नाही म्हणजे आई भाऊजींशी काय बोलली असेल? देवास ठाऊक. खरं म्हणजे मी बोलू शकलो असतो जावई बापूंशी, पण जानूच म्हणाली की आता आई आजी लक्ष घालतायत तेव्हा आपण कोणी मध्ये नको पडायला, म्हणून मी गप्प बसलो. पण त्या करतील सगळं ठीक. आईचं काय करायचं आपण? काय करायचं? सहन करायचं. पण बाबा
आपण तिच्यावर चिडलोय असा तिला संशय देखील येता कामा नये हा पिंट्या. तिला जरा जरी संशय आला ना तरी ती काय करेल काही नेम नाही. आपल्याला आता पुन्हा जानूच्या जीवाशी खेळ नकोय. ती एकदा सुखरूप तिच्या बाळासकट सासरी गेली ते आपण सुटलो. मग बघू काय करायचं ते. जरा तब्येत वर खाली झाली की सगळे घाबरायचे. मी नेहमी म्हणायची त्यांना, अरे मी काय अमरपट्टा घेऊन आलीये का? वय झालंय तसं या गोष्टी होणारच, पण कोणी ऐकत नाही. पण आता मात्र परिस्थिती बदलली. आता मला रमाकांत बरोबर अमेरिकेला जाऊन ट्रीटमेंट घेऊन यावीच लागणार. तुम्ही जाणार आहात? जायलाच लागणार. आणि खरं सांगू, आता मलाही पतवंडाचं तोंड पाहण्यासाठी ठणठणीत बरं व्हावं असं वाटतंय. किती दिवस नसणार आहात तुम्ही? थोडेच दिवस जान्हवी, पण आता मला जगायचंय. श्रीच्या बाळाला पाहण्यासाठी जगायचंय. त्यासाठी तब्येत सुधारायलाच लागणार. मी खूप मिस करेन तुम्हाला आई यायची. काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. फक्त मी जे सांगितलंय ते लक्षात ठेव मात्र. मी तिकडून फोन करीनच ना तुला. आईजी तुम्ही नसतात तर माझं काय झालं असतं? असं नाही बोलायचं. जे झालं असतं ते दे सोडून. आता जे होईल ते छानच होईल. मी लवकर परत येईन आणि माझ्या पतवंडाच्या पाठीवरून हात फिरवून त्याला भरभरून आशीर्वाद देईन. आईजी माझी खूप इच्छा आहे. माझ्या बाळाच्या पाठीवरून सगळ्यात आधी तुमचा हात फिरायला हवा. तुमचे आशीर्वाद त्याला मिळाले पाहिजे. त्याचं नाव तुम्ही ठेवलं पाहिजे. तुला काय हवंय? मुलगा की मुलगी? काहीही चालेल. तुम्हाला? मला पण काही, पण मुलगी झाली तर जास्त आनंद होईल. श्रीला ही मुलगीच हवी आहे ना? असं काही नाहीये. नावाचा विचार केलायस? मुलगा झाला तर? घटोत्कच. हा म्हणजे घट उत्कच, ज्याच्या डोक्यावर केस नाहीत असा. काय झालं? काही नाही. मागे एकदा हा विषय झाला होता तेव्हा श्री म्हणाला होता मुलगा झाला तर त्याचं नाव घटोत्कच ठेवू. आणि चिडवत होता मला. आजीला बघ. जीव झालाय अगदी. आई 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 ग पिंट्या पिंट्या अगदी कंबर मोडून गेली रे माझी. काही सुचत नाहीये बघ रे मला. एक तर माझं शरीर साथ देत नाहीये, त्यात ह्यांनी पुन्हा शिक्षेचं काहीतरी झिंगट माझ्या मागे लागलंय. काय चाललंय ह्यांच्या मनात काही कळत नाहीये. जरा पिंट्या काय करतोयस रे? चहा टाकतोयस का रे तुझ्यासाठी? अरे माझ्यासाठी पण एक कप टाक रे. त्यापासून काम करून करून नुसता पिट्ट्या गेलाय माझा. शरीर साथ देत नाही. तुम्ही तळणी ताटी सगळी जागेवर बसून राहा आणि मला म्हातारीला कामाला लावा.
बनवतेस की नाही चहा? अरे बनवतोयस ना माझ्यासाठी पण. आणतोयस ना रे चहा? अरे कर मग. आई ग. आई ग. बाबा काही बोलले का रे तुला? खोबाड का शिवलायस तू? काय विचारते मी? आई प्लीज. बाबा काही बोलले का तुझ्याशी? कशाबद्दल? निंबाळकर वकिलांकडे कशाला गेले होते ना? काही बोलले का तुला? हे बघ, आता तुझ्या ताईचा घटस्फोट होईल असं काही मला वाटत नाही, आणि त्यांनाही तो नकोच आहे. मग हे का चौकशी करायला गेले होते? कोणी सांगितलं तुला? त्या निंबाळकर वहिनी म्हणत होत्या. काय चाललंय ह्यांच्या डोक्यात काही कळत नाहीये मला. पण माझ्या जीवाला मात्र घोर लागलाय ना. पण मी पण अशी उडत्या पाखरांची पंख मोजणारी बाई आहे. आई जरा शांत बसतेस का? का? अगं किती बोलतेस? तुझ्या काय अंगाला भोकं पडतायत का? आईचं जरा ऐकून घेतलंस तर. मला ऐकायचं नाहीये. तुझ्यासारखा उरफाट्या काळजाचा पोर असेल ना तर वैरी कशाला हवा? एक तू आणि एक तुझे बाबा, आणि तो एक बसलाय ना माझा भाऊ. सगळे अगदी एका माळेचे मणी. कुणाला ना माझी कवडीची पण किंमत नाहीये. मी मेले ना फटकन, हा, की मग कळेल तुम्हाला. काय रे, मी काय काय झालं तरी काय? तुला काय गरज होती भाऊजींना भेटायची? अच्छा, म्हणजे हे डासतंय होय? तू ताईच्या आयुष्यात ढवळाढवळ का करतेस आई? काय ढवळाढवळ केली? ती म्हातारी इथे येऊन वाटेल ते बोलून गेली, ते नाही दिसलं तुला? पण तू भाऊजींना जाऊन खोटं का सांगितलंस की ताईला डिवोर्स हवाय? ती म्हातारी आहे ना, काहीही सांगते. आता जानू हवी आहे ना, म्हणून ही नाटकं चालली आहेत सगळी, बाकी काही नाही. मला तसं काहीही वाटत नाहीये. मेल्या, तुझ्या जन्मदात्या आईवर विश्वास नाही तुझा, आणि ती म्हातारी काही बोलते त्यावर विश्वास ठेवतोस. काय वाटतं काय तुला? पण तू आई आजींना हे तर म्हणाली होतीस ना की इकडे तक्रार मागे घे आणि तिकडे जानू तुमच्या घरी येईल म्हणून. मग काय चुकलं माझं? सांग ना मला, काय चुकलं? आणि तुझ्यासाठीच बोलले ना रे. अरे आई, हे मी तुझी 9 महिने पोटात वाढवलंय तुला. तू तिकडे तुरुंगात असतास तर 4 घास गेले असते का मला? मग राहायचं होतं उपाशी. तुझ्या तोंडाला काही हाड आहे खरे? आई, तू स्वतःला कधीच काही प्रश्न विचारत नाहीस का? का असं खोटं नाटं सांगून ताईच्या आयुष्याशी खेळ खेळलास? तुझ्यासाठी रे मेल्या, तुझ्यासाठी, तुझ्यावरच्या प्रेमापोटी केलं मी. ताईचा संसार मोडून. आई, ताईला असं स्ट्रेस मध्ये बघण्यापेक्षा ना तुरुंगात राहिलो असतो तर परवडलं असतं मला. तुला माहितीये, ताईच्या विचारांनी रात्र रात्र जागा असतो. काय होईल ताईचं? ताईच्या बाळाचं काय होईल? ताईचं आणि भाऊजींचं नीट होईल ना? ताईच्या सासरचे तिला माफ करतील. नाही केलं तर मग काय? मग ताई काय करणार? मी ताईसाठी काय करायला हवं? ह्या सगळ्या विचारांनी ना आतून पोखरून निघतोय. कारण मला माहितीये की हे सगळं कुठेतरी माझ्यामुळे झालं. कधी कधी ते इतका स्ट्रेस जाणवतो नाही मला की मला वाटतं की मला लहान वयात हार्ट अटॅक नाही ना येणार. अभद्र बोलू नकोस रे बाळा. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय आई. तुझ्या सुखासाठी रे पिंट्या. तुला माझं सुख कशात आहे ते कधी कळलंच नाही आई, आणि कधी कळणारही नाही. मला ताई सुखी राहायला हवी, आणि तसं झालं तर बाबा समाधानी असतील, आणि जर तसं झालं तर मी आनंदी असतील. पण हे तुला कधी कळलंच नाही. हे सगळं करून तू फक्त ताईचं नुकसान नाही केलंस, तर त्यापेक्षा जास्त हानी माझी झाली. कारण दररोज ताईकडे जेव्हा बघतो ना तेव्हा 100 मरण मरत असतो मी. बाहेरच्या तुरुंगातनं तो सोडवलंस का? पण आतल्या तुरुंगाचं काय? सतत माझं मन मला टोचणी देत राहतं. मी दोषी आहे असं वाटत राहतं मला. कधी कधी ना आई, डोकं खूप जड होतं ग माझं. असं वाटतं की आता फुटून बाहेर येईल ते. तू तुझ्या वागण्याने फक्त ताईचं नाही, माझं पण वाटोळं केलंच आहे. मला ना लाज वाटते तुझ्या पुढे जन्म घेतल्याची. तू फक्त ताईचा संसार मोडला नाहीयेस, तुझ्या मुलाला मला आतून तोडलंयस तू. आहे अरे आई, मी तुझी. हो,
आई असतीस ना तर तुला कळलं असतं माझं मन. आई, मला होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी का नाही कधी धडपडलीस तू? कारण तुला तो त्रास कधी कळलाच नाही. हे सगळं करण्यापेक्षा ताईचा संसार जोडण्याचा प्रयत्न केला असतास ना तर रोज तुझे पाय धुवून पाणी प्यायलो असतो मी. आधी माझा मूर्खपणा आणि नंतर तुझी कारस्थानं. या सगळ्यात आपण ताईचा बळी देतो हे कळत नाही का आई तुला? आरशात नाही पाहू शकत मी आई. स्वतःकडे पाहण्याची भीती वाटते मला. जगावंसंच वाटत नाही. असं वाटतं की पण नाही. मी जर असं काही केलं तर ताईवर त्याचा काय परिणाम होईल? नाही, शांत राहतो, गप्पा राहतो म्हणून. आई, माझं ताईवर किती प्रेम आहे आणि तिचं सुख माझ्यासाठी किती महत्वाचं आहे हे जर तुला कळत नसेल तर तू कसली आई? आई, तुझा मुलगा डिप्रेशन मध्ये ह्याची कल्पना तरी आहे का ग तुला? आणि आई म्हणून घेतेस स्वतःला माझी. पिंट्या, असं काही बोलू नकोस रे. आई, तू ताईची तर आहेसच, पण माझी देखील सावत्रच आई आहेस. तुझ्यामुळे मी डिप्रेशन मध्ये गेलो आणि कधीच कुठली सख्खी आई स्वतःच्या मुलाबरोबर अशी वागू शकत नाही. या घरात संसार टिकत नाहीत असा समज आहे. या घरातलं शेवटचं टिकलेलं लग्न माझंच. आता हा पायंडा तुम्ही मोडायचा आहे. आईजी, कसा होता तुमचा संसार? आमचा उत्तम. त्यावेळच्या अपेक्षाही वेगळ्या होत्या. खूप बोलायचो आम्ही, सगळं मनात येईल ते. एकत्र खूप हसायचो. असे शब्द नव्हते त्यावेळी, पण वी वर बेस्ट फ्रेंड्स. यांच्या मरणानं आम्हाला वेगळं केलं. मुलं नसती ना तर यांच्या मागे कदाचित मी जगलेही नसते. मुलांमध्ये जीव फार अडकतो. चल निघते, नाहीतर फोन करून करून हैराण करतील जीव. आणि आय लव्ह यू. अगं चुक्या येते मी. आणि नावाचा विचार करा मात्र. आईजी, थँक्यू. कशाबद्दल? पिंट्याला माफ केल्याबद्दल. आणि हे तुला आई आजीने सांगितलं? आणि आईजी कधीच खोटं बोलत नाहीत. तरी मला वाटत होतच श्री ते पत्र नाही फाडू शकत. अगं, मी प्रेग्नंट आहे हे सांगणारं पत्र श्री नाही फाडू शकत. बिचारा. बरं झालं ना आपल्याला कळलं ते. गीता, मला हेही वाटतं डिवोर्स ही गोष्ट श्रीच्या डोक्यातून आलेली नाहीये. पण नोटीस तर त्यानंच पाठवली ना जान्हवी. हे बघ, पत्र सुद्धा त्यानेच फाडलं होतं असं वाटलं ना आपल्याला. ते त्याने फाडलं नव्हतं. हो ग, डिव्होर्सचे तसंच असो. मी ओळखते श्रीला. माझ्या मनातला आणि बाहेरचा श्री वेगळा असूच शकत नाही. किती
बरं वाटतंय माहितीये मला. माझ्या पत्रापेक्षा श्रीची माझ्या मनातली इमेज तशीच आहे. मग आता माफ करून टाका त्याला. माफ केलेलंच आहे ग मी त्याला. मग आता आता आई आजी म्हणालात तसं. काय म्हणाले आई आजी? नंतर सांगेन. पण आता वेळ काढू नका, एकत्र या. आयुष्यभरासाठी एकत्र येण्यासाठी थोडी कळ सोसावी लागणार आहे मला. म्हणजे आई आजीने ठरवलंय तसंच वागणार आहे मी आता.